नमस्कार मंडळी, मी आता कुळे तर्फेवाडी माझ्या गावात गेलेले आहे. थेट मी आताच कणकवली स्टेशनवरून डायरेक्ट माझ्या गावी आलेलो आहे. आता मी तुम्हाला माझं सुंदर असं गाव दाखवते पहिला, नंतर आपण गणेश बाप्पाच्या दर्शनासाठी आपण थेट जाऊया त्याच्या चरणी. मी गावात येताना तर तुमका दाखवलेच होते की पाऊस केवढो असा. आता पण पाऊस भरलेलो आणि एवढं सुंदर असं वातावरण झालेलं आहे ना. आता वातावरणासोबत मी तुम्हाला माझ्या भाऊ बंधांना पण भेटवतो, जे तुम्हाला गणेश बाप्पा बद्दल 4 शब्द सांगतील आमच्या घराबद्दल. नमस्कार मंडळी, नमस्कार. आमचं बाप्पा आमच्या घरात गेलो, आमचं दर्शन घेऊ. 10 दिवस आमचे गणपती असतले आणि सगळ्यांका तुमचं मन भरून येतलं आणि असं वाटलं की घरात प्रत्यक्ष देव बाप्पा इले आहेत. तेव्हा तुम्ही पण दर्शन घ्यावा. चला मग आपण आता थेट जाऊया आपल्या गणेश बाप्पाच्या जवळ त्याचं दर्शन घ्यायला. अरे 10 दिवस नाही का आपले 10 दिवस काय? प्रथम आपण गणेश बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून त्याचे आशीर्वाद घेऊ. ठीक आहे. असो आमचे गणेश बाप्पा दरवर्षी आमच्या घरात येतात. घरात गेल्यावर सगळे आनंदी असतात, मजा करताव, इल्यावरती धमाल करताव. आता कसं असा की गणेश बाप्पासाठी जेव्हा आम्ही येताव तेव्हा आम्ही मुंबईसून सुट्ट्या काढून येताव. कारण की सुट्ट्या काढणं आमका का गरजेचं असतं, कारण की आमच्याकडे गौर पण बसतात, गौरीचा थाट लागतो, गौरीचा मांड होतो, या सगळ्या गोष्टी असतात. गौर खूप थाटामाटात आमच्याकडे येते, तिची पूजा अर्चना पण चांगली होते, फुगड्या घातल्या जातात, भजन केलं जातं, या सगळ्या गोष्टी होतात. इवन आता तुम्हाला मी दाखवतो आमच्या घरामध्ये जी मूर्ती आहे, ही मूर्ती 3.5 फुटाची मूर्ती आहे. प्रत्येक गावोगावी घरी मूर्तीची साईज ही 3.5 फुटाची असते. थेट मी तुम्हाला क्लोजअप मध्ये मूर्तीचा फोटो दाखवतो. तुम्ही पाहिलं असाल गणेश बाप्पाची आपल्या मूर्ती किती सुंदर आहे. आणि असंच तुम्ही पण सगळ्यांनी डेफिनेटली गणेश बाप्पाच्या पाया पडायला या आणि येऊकच वया. प्रत्येकाने गावात येऊक वया. आपला गावात गणपती बाप्पाची एक संस्कृती आहे. आपल्या गाव ते आपल्या गावाला प्रत्येकाला जपणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या गावातले सगळे सण जपणं खूप गरजेचं आहे. हे सण जेव्हा आपण जपू तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आपल्या एक आयुष्याची मजा करू. ठीक आहे. आपण पुढच्या भागात भेटूया, नक्कीच भेटूया, कारण की आपला गौरीचा सण आहे. तर गौरी सोबत आपण नक्कीच भेटू.